माझ्या हातामध्ये तुम्ही हा जो आंबा बघताय तो आहे रत्नागिरी हापूस आंबा. सध्या एप्रिलचा पहिला आठवडा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. परंतु तुम्ही जर मागच्या एक आठवड्याचा विचार केला तर आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची अवकाळी पाऊस पडतोय. अवकाळी पावसाची सुरुवात बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं आंबा बागांना काय फटका बसतोय का हे आपण बघणार आहोत. आता सध्या मी पुणे मार्केट यार्डमध्ये आहे आणि पुणे मार्केट यार्डमध्ये ह्या ज्या पेट्या तुम्ही बघताय या हापूस आंब्याच्या पेट्या रत्नागिरीवरून आलेल्या आहेत. सध्या जर इंटरनॅशनल मार्केट जर बघितलं तर तुम्हाला इस्रायल, इराण, अमेरिका या युद्धाचा फटका सुद्धा आंबा मार्केटला बसतोय. तो नेमका कसा बसतोय, रेट सध्या किती आहेत, शेतकऱ्यांना किती मिळतो आणि ग्राहकांना जर हा आंबा हापूस आंबा जर विकत घ्यायचा असेल तर त्यांना किती दराने विकत घ्यावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आता मी बघतोय. आता पुणे मार्केट यार्डमध्ये एक आंब्याच्या गाळ्यावरती मी आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या साईजचे आंब्याच्या पेट्या या ठिकाणी आहेत. आता हा माझ्या हातामध्ये जो बघताय तो मोठ्या साईजचा आंबा आहे. या ठिकाणी छोट्या साईजचा आंबा आहे. तर आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहेत. हे या गाळ्याचे व्यापारी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं एक नाव सांगा मला. मी अरविंद मोरे मार्केटमधील आंबे व्यापारी आहे. यावर्षी आंबा हंगाम 1 महिना लेट झालेला आहे. बरं, आता मला एक सांगा की सगळ्यात सुरुवातीला आधी रेट मला जाणून घ्यायचे, त्यानंतर मग मला आंब्याची काय परिस्थिती ते सांगा. आता हा जो मोठ्या या पेटीतले हे जे 2 आंबे आहेत ह्याचा काय साधारणतः रेट आहे? साधारण ह्या मोठ्या साईजच्या आंब्याचा रेट 2000 रुपयाच्या दरम्यान आहे डझनाचा रेट. आणि छोटे साईजचे आंबे आहेत. छोटी साईज म्हणजे कुठली साईज, थोडं हातात घेऊन सांगा. ही छोटी साईज आहे. याचे रेट सर्वसाधारण 1000 रुपयाच्या दरम्यान आहेत. ओके. बरं, आता मला एक सांगा की हा हापूस जो आहे हा देवगड हापूस आहे की रत्नागिरी हापूस? कारण की बेसिकली महाराष्ट्रात देवगड आणि रत्नागिरी हापूस प्रसिद्ध आहे. हा रत्नागिरी हापूस आहे. देवगडचाही चालू आहे पण देवगडची फारच आवक कमी आहे सध्या बाजारात. तोही चालू होईल आता एक 8-10 दिवसात चालू होतील देवगडचे. पण रत्नागिरी हापूस हा खायला अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे. काय सध्याची परिस्थिती आहे? कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता, तुम्हाला शेतकरी आंबा पाठवतात. या वर्षीची काय परिस्थिती आहे? कारण आता पाऊस पण पडतोय. यावर्षी शेतकऱ्यांचं पावसामुळं आणि एक्सपोर्ट बंद असल्या कारणाने फारच नुकसान होत आहे. यावर्षी 50%च हापूस अवेलेबल आहे. तर यावर्षी बाजारामधले जे रेट आहेत ते चढे रेट असल्या कारणानं गिऱ्हाईक फारसं बाजारात येत नाही आहे. बरं, आता मला एक सांगा, ते काय आंब्याचा पल्प पण आहे तर तो शेतकऱ्यांनीच दिलाय का, तो कसा आहे? नाही, ते शेतकऱ्याकडून आलेलं नाही. इथे आपण गिऱ्हाईक कमी असल्या कारणानं आंबे खराब होऊ नये प्रोसेस करून ते सुद्धा अवेलेबल ठेवलेले आहेत. आपल्यासोबत पुणे मार्केट यार्डचे विभाग प्रमुख आनंद कोंडे सर सुद्धा आहेत. सर, आता हापूस आंबाचा सीझन सुरू आहे, म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा आहे. काय आंब्याची परिस्थिती, किती आंबा आवक होतोय किंवा कसं काय? दरवर्षीपेक्षा यावर्षी आंब्याचं उत्पादन खूप कमी प्रमाणात आहे. किडीचा आणि अळीचा प्रभाव, त्या अवकाळी पाऊस यामुळे आंबा पाडव्याच्या वेळेससुद्धा 15,000 ते 20,000 पेटी आवक असते. त्यावेळेस 2,000 ते 2,500 पेटी आवक झाली. आत्तासुद्धा या स्थितीत रोजची 5,000 पेटी आवक व्हायला पाहिजे होती. 10,000 ते 15,000 पेटी आवक व्हायला पाहिजे होती. 1,500 ते 2,000 पेटी आवक होती आत्ता सध्या. रत्नागिरी, देवगड मधून, कर्नाटकमधून 1,001 पेटी रोजची आवक आहे. आवक खूप कमी प्रमाणात असल्यामुळे बाजार चढ्या दरानेच आहेत आता. कर्नाटक हापूस पण आता मार्केटमध्ये येतो? हा, दोन्ही आहे. केरळमधून पण काही आंबा येतो, कर्नाटकमधून येतो, रत्नागिरी, देवगड. आता सध्या बघितलं तर इराण आणि गल्फ कंट्रीमध्ये जास्तीत जास्त आंबा आपला एक्सपोर्ट होतो कोकणातला. तर त्याचा काय इफेक्ट तुम्हाला जाणवतोय का? कारण की आंब्याचं प्रोडक्शन तर कमी आहेच, पण आता एक्सपोर्टवरती पण बऱ्याचशा मर्यादा आलेल्या आहेत. काय तुम्हाला एक आंब्याच्या आवकेवर काय परिणाम जाणवतोय, अंदाज काय? तर एक्सपोर्टचं तर माल कमी होतच आहे एक्सपोर्टला, परंतु तो त्या क्वालिटीचा माल पुणे बाजार समितीत अजून नाही आलेला. जो रेग्युलर दरवर्षीप्रमाणे येतो तोच आंबा येतो, परंतु गिऱ्हाईक कमी आहे. दर जास्त असल्यामुळे गिऱ्हाईक कमी आहे. ओके. तुम्ही पण मार्केट यार्डमध्ये व्यापारी म्हणून काम करता? नाही, मी मार्केटमध्ये एक तोंडदार काम म्हणून काम करतो गेली 30 वर्ष. पण माझ्या या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की एवढी कमी आवक बाजारामध्ये आंब्याची आली. त्यामुळे गिऱ्हाईक येऊन जातात, बाजारात विचारतात, पण जास्त भाव असल्यामुळे लोक नाराज होऊन जातात.
कारण तसा आंबा जास्त कमी असल्यामुळे बाजार जास्त आहे. गिरायकाची अपेक्षा आहे 500 रुपये 400 रुपयापर्यंत डझन मिळाला पाहिजे, पण ते अजून बाजारात नाही आहे. ते होईल बाजार 8 दिवसानंतर, मग लोक अजून गिरायकाला वाढेल. सध्या तरी परिस्थिती आंबे आहेत पण गिरायक नाही आहे. आता समज गुढीपाडवा होऊन 15 दिवस उलटल्यात, तर दरवर्षी गुढीपाडवा होऊन 15 दिवसांनी काय रेट असतात आणि या वर्षी 1000 रुपये डझन आहेत, तर दरवर्षी प्रमाणात आता कमी आहेत जास्त आहेत, काय तुमचा अंदाज? आता फार जास्त रेट आहे. गुढीपाडव्यानंतर आंबा लोक खायला सुरुवात करतात, त्यानंतरच आंबा 400-500 रुपये डझनापर्यंत मिळतो लोकांना, पण तसं मिळत नाही आहे. मग आता लोकांची अपेक्षा आहे की आता अक्षय तृतीया जवळ आली आहे, त्यानंतर खायला मिळेल, म्हणून लोक आशेने वाट बघतात अक्षय तृतीयावर आंबा स्वस्त होईल. जर स्वस्त आलं तर सगळ्यांना आंबा खायला मिळेल. होईल स्वस्त दर? आता आशा सगळ्यांनाच आहे. व्यापाऱ्यांना स्वस्त आलं गिरायक जास्त मिळतं, स्वस्त आला की दोघांना फायदा होते. आंबा जास्त विकला जातो आणि गिरायकांना स्वस्त खायला मिळतं. पण ती आवक वाढली रत्नागिरीत तर त्याचा परिणाम होईल. सर, आता दरवर्षीप्रमाणे समज अजून 2 महिने साधारणतः जूनपर्यंत हापूस आंब्याचा सीझन असतो. आत्ता सध्या पाऊस पडतो, म्हणजे आज सुद्धा एकदम आभाळ आहे. काल पाऊस पडला पुण्यात आणि विविध ठिकाणी पाऊस पडतो. एक्सपोर्टच्या ह्या सगळ्या मर्यादा आहेत. तुम्हाला काय वाटतं पुढच्या 2 महिन्याची आवक कशी असेल? वाढेल, कमी होईल का स्थिर राहील? काय तुमचा अंदाज आहे? सध्या तरी शेतकऱ्यांच्याकडे उत्पादन यावर्षी कमीच आहे 50%नेच. त्यामुळे 50%चे ह्याच्याप्रमाणेच आवक होईल. आवक जास्त प्रमाणात होणार नाही, दरवर्षी सारखी होणार नाही, त्यामुळे कमीच होईल. आंबा माझ्या माहितीप्रमाणे 700-600 रुपये डझनच्या खाली येऊ शकत नाही यावर्षी. रत्नागिरीत येऊ पडत, कर्नाटकचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतो, पण आंबा उत्पादन कमी असल्यामुळे आवक कमीच राहणार यावर्षी. खरं तर तुम्ही एक व्यापारी म्हणून काम करता. आतापर्यंतचा हायस्ट रेट किती होता आणि आज जो 1000 रुपये डझन तुम्ही सांगताय, तर आतापर्यंतचा हायस्ट रेट आणि पुढचे 2 महिन्याचा रेट काय तुमचा एक अंदाज आहे? सर्वसाधारण पुढील 2 महिन्यामध्ये 500 रुपयापासून ते 1000 रुपये डझनापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की टेम्परेचर वाढल्यानंतर जी झाडाला फळं आहेत ती एका कमी पिरियडमध्ये जास्त माल येण्याची शक्यता आहे. कारण हे टेम्परेचर खाली होत नाही. आंबा परिपक्व होण्याची प्रक्रिया जास्तीत जास्त ह्या टेम्परेचरमुळे होते. त्याच्यामुळं कमी वेळामध्ये जास्त आंबा येऊन तो पुढे आंबा राहणार नाही आणि त्याच्यामुळे रेट खाली येण्याची शक्यता आहे. पण सर, आता अजून एक गोष्ट आहे ना की जो एक्सपोर्ट आंबा होणार होता त्याला मर्यादा आल्या, तो एक्सपोर्ट होत नाही आणि तो डोमेस्टिक मार्केटमध्ये येतोय, तर मग रेट उतरायला पाहिजेत असं ग्राहकांचं म्हणणं आहे. असं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पीक कमी असल्या कारणानं एक्सपोर्टचा परिणाम शक्यतो होणार नाही. कारण 50%च पीक अवेलेबल असल्या कारणानं एक्सपोर्टचा प्रश्न येत नाही आहे. जो काही आपल्या लोकल मार्केटला माल येत आहे तो दरवर्षीप्रमाणे कमीच प्रमाणात येणार आहे. त्याच्यामुळे त्या एक्सपोर्टचा कुठलाही परिणाम मार्केटवर होण्याची शक्यता नाही. खरं तर आता हा जो हापूस आंबा बघताय तो मार्केटमध्ये आला आहे, परंतु दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे. एकतर प्रोडक्शन कमी आहे यंदा आणि त्याचसोबत आत्ता एप्रिलचा पहिला आठवडा सुरू आहे आणि सध्या बघितलं तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. यासोबतच एक्सपोर्ट जे बंदी आहे, गल्फ कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त हापूस आंबा एक्सपोर्ट होतो, त्याचा काही परिणाम मार्केटवरती होणार नाही असं यांचं मत आहे. परंतु आत्ता इराण युद्धामुळं जे काय सुरू आहे, अनेक केळी पण अडकलेल्या आहेत, केळीच्या शिप अडकलेल्या आहेत आणि आंब्याच्या निर्यातीवरती सुद्धा त्याचा परिणाम आहे. तो कसा होतो हे बघावं लागणार आहे. परंतु येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आता अक्षय तृतीया काही दिवसावरती येऊन ठेपलेले आहे आणि पुढचे जे जूनपर्यंतचे जो हापूस आंब्याचा सीझन असतो यामध्ये साधारणतः 500च्या खाली रेट येणार नाही असं व्यापाऱ्यांचं मत आहे. परंतु एकंदरीत आवक, पावसाचा परिणाम, वेदरचा परिणाम फळावरती आणि या सगळ्या गोष्टीचा दरावरती होणारा परिणाम हे बघणं गरजेचं आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.